हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे कमी साहित्यातून एकदम टेस्टी मटका कुल्फी. तर एक अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे, काजू बदाम आहेत 5-6 आणि वेलची पावडर पण याच्यामध्ये मिक्स करायला टाकलेलं आहे. तर अर्धा चमच वेलची पावडर आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर 1 कप मी आणि दूध घातलेलं आहे. दूध घालून पुन्हा याचं एकदम अशी बारीक स्मूथ पेस्ट करायची आहे. तर बघू शकताय या पद्धतीने. तर अशी छान अशी बारीक अशी एकदम पेस्ट झालेली आहे. तर याच्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि गाळणीत ठेवलेलं आहे. बघू शकताय या पद्धतीने पूर्ण पाणी निचरलेलं आहे. अजिबात याच्यात पाणी राहिलेलं नाही. दही पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे याच्याबरोबर. तर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. एकदम छान असं बघू शकताय. एका बाउलमध्ये घेऊन मी असं आता चमचने आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी झटपट तयार होणारी आपली मटका कुल्फी आणि एकदम कमी साहित्य आहे. काही जास्त साहित्य नाही आणि झटपट तयार होणारी आपली मटका कुल्फी आता मस्त छान असं बॅटर झालेलं आहे याचं. तर चमचने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर माझ्याकडे असे छोटे छोटे मटके आहेत, तर त्याच्यामध्येच मी हे टाकणार आहे. तर बघू शकताय हे माझे छोटे छोटे असे मटके आहेत. तर याच्यामध्ये आपण असं टाकायचं आहे. तर माझे 3 भरलेले आहेत मटके बघू शकताय. तर याच्यावर असे बारीक चिरून घेतलेले काजू बदाम तुम्हाला आवडत असेल तर टाकायचे, आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालते. अशी पण खूप छान अशी टेस्ट लागते याची. तर मस्त छान असे याला आता झाकण लावून फ्रीजरमध्ये 7 ते 8 तास ठेवायचं आहे. आणि घरच्या घरी कमी साहित्यातून आपली मटका कुल्फी तयार होते. लहान मुलांना पण भरपूर आवडतील असं मटका कुल्फी आणि सुट्टे आहेत, मुलांना पण दुपारच्या वेळेस काहीतरी गार खावंसं वाटते. आपण आता 7 ते 8 तास वाट बघूया. तर आता 7 ते 8 तास झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी आता मटका कुल्फी आपण बघणार आहे. तर एकदम टेस्टी कमी साहित्यातून बनवलेली. तर मी आता झाकण काढून बघते. तर बघू शकताय बाहेरूनच एवढा बर्फ दिसते, तर आतून कसली भारी मटका कुल्फी झालेली आहे. बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. तर मस्त एकदम असं बर्फ साचलेलं आहे. बघू शकताय किती गार आणि घट्ट. तर मला तर कधी खाईल असं झालेलं आहे. मी तर खाऊन बघते कशी झालेली आहे. तर एकदम टेस्टी एकदम आपली गुळाची मटका कुल्फी. तर बघू शकताय मस्त अशी घटसर अशी झालेली आहे. चमच काही लवकर असा घुसत नाही, मस्त अशी एकदम. चला तर मग मी खाऊन घेते. ही कुल्फी बनवताना एकदम सोपी रेसिपी आहे ही, अगदी कमी साहित्यातून बनवलेली. तर मी खाऊन टेस्ट करून तुम्हाला सांगते कशी झाली. तर तोंड जिभेवर असं ठेवताच विरघळणारी एकदम अशी टेस्टी कुल्फी तुम्ही पण नक्कीच तयार करा.